नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की 10वी-12वीच्या सर्व मुलांसाठी मोठा निर्णय झाला बघा। सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी बोर्डाकडून घेण्यात आलेला आहे। सर्वात मोठा निर्णय हा बोर्डाकडून घेण्यात आलेला आहे। परीक्षेच्या काही दिवस अगोदरच या ठिकाणी हा बोर्डाकडून निर्णय घेण्यात आलेला आहे, परीक्षेच्या काही दिवस अगोदर। तर हा निर्णय खूप महत्त्वाचा आणि अत्यंत महत्त्वाची बातमी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। सर्वात मोठा निर्णय, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी 10वी-12वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि अतिशय काळजीपूर्वक पाहायचा आहे। अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी बोर्डाकडून घेण्यात आलेला आहे 10वी-12वीच्या परीक्षेच्या संदर्भात, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सर्वात अगोदर सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, 10वी-12वीच्या सर्व मुलांना 10वी-12वीच्या संपूर्ण मार्गदर्शन, बघा 10वी-12वीच्या प्रश्नपत्रिका तुमच्या कशा असतात, त्यासोबतच तुमचं रिझल्ट लागेपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत असतं। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील, तुमचे मित्र असतील त्यांना पण पाठवून द्या, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ या ठिकाणी पोहोचला पाहिजे। तर बघा, मोठा निर्णय काय झालेला आहे, अतिशय महत्त्वाची बातमी काय ती आपण या ठिकाणी पाहूया। थोडा वेळ वाया न घालवता लगेच आपण सुरुवात करूया। तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकतो। बघा, HSC एक्झाम हॉल तिकीट, बघा 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, बोर्डाचा तो वादग्रस्त निर्णय रद्द। बघा, जो वादग्रस्त निर्णय होता तो निर्णय आता या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे, बोर्डाच्या मार्फत रद्द करण्यात आलेला आहे। आता हा निर्णय कोणता आहे ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत। 10वी-12वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्वात अगोदर एक महत्त्वाची सूचना, यावेळेस 10वीची परीक्षा किती विद्यार्थी देणार आहेत, किंवा तुम्ही जर 10वीची परीक्षा देत असाल तर कमेंट बॉक्समध्ये 10वी लिहून पाठवा, म्हणजेच तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करायला सोपं होईल। त्यासोबतच 12वीचे विद्यार्थी, म्हणजेच तुम्ही जर 12वीची परीक्षा देत असाल तर कमेंट बॉक्समध्ये 12वी लिहून पाठवा। 10वीची परीक्षा देणार असाल तर 10वी-12वीची परीक्षा देणार असाल तर 12वी लिहून पाठवायचे। तर बघा, संपूर्ण माहिती आता आपण या ठिकाणी पाहूया। राज्यातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 12वीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। बघा, 12वीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी हॉल तिकीट आले होते, मी तुम्हाला ती बातमी पण दिलेली होती। आता त्याबाबतच एक महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला। बघा, मात्र विद्यार्थ्यांच्या जातीचा प्रवर्ग हॉल तिकीटावर नोंदवण्यात आला आहे। यामुळे एकच खळबळ उडाली आहे, हा जात प्रवर्ग का नोंदवण्यात आला, यामागील कारण काय आहे असे प्रश्न उपस्थित होत होते। मात्र आता हा निर्णय रद्द करण्यात आला। बघा, खरीच आहे ते की 10वीच्या हॉल तिकीटवर त्या ठिकाणी जातीचा उल्लेख कशासाठी पाहिजे, कारण परीक्षा जी आहे ती परीक्षा या ठिकाणी 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना द्यायची आणि त्यामध्ये जातीचा उल्लेख करण्याचं काहीही कारण नाही आणि ते त्या ठिकाणी वादग्रस्त ठरत होतं। त्यामुळे तो निर्णय जो होता त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी नवीन हॉल तिकीट देण्यात येणार आहे। बघा, सर्वांनी लक्षात घ्या, 10वीचे पण हॉल तिकीट नवीन येतील आणि 12वीचे पण हॉल तिकीट्स तुमचे नवीन येणार आहेत। आता जे तुम्हाला अगोदर हॉल तिकीट दिले होते ते तुमचे परत घेतले जाणार आहेत का, किंवा परत जर घेतले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। त्यासोबतच किंवा मग तुम्हाला ते हॉल तिकीट्स परत न घेता नवीन हॉल तिकीट्स दिले जाणार आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं। सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि महत्त्वाचं म्हणजे हॉल तिकीट्स देत असताना तुमच्याकडनं काही पैसे वगैरे घेतले गेले का, फी घेतली गेली का, ते पण तुम्हाला सांगायचं आहे। पुढे बघा, 10वी आणि 12वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटावर विद्यार्थ्याचे नाव, सीट नंबर, सेंटर, आईचे नाव, शहर यांचा उल्लेख असायचा। मात्र यंदा बोर्डाने काही बदल करत हॉल तिकीटावर विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख केला होता। यावरून शिक्षक, तज्ज्ञांसह पालकांनीही प्रश्न उपस्थित केले होते। एखाद्या विद्यार्थ्याची जात नमूद करून बोर्डाला काय सिद्ध करायचे असा प्रश्न उपस्थित होत होता। त्यामुळे आता बोर्डाने हा निर्णय या ठिकाणी बदललेला आहे। मंडळाकडून परिपत्रक काढून निर्णय रद्द। बघा, मंडळाने म्हणजेच जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेच या ठिकाणी एक परिपत्रक काढलं आणि तो निर्णय रद्द केला आहे। बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एक परिपत्रक काढून हा निर्णय रद्द करत असल्याचं म्हटलंय। या पत्रकात बोर्डाने म्हटले की महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना सूचित करण्यात येते की उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या या संकेतस्थळावर शुक्रवार दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी ॲडमिट कार्ड या लिंकद्वारे डाउनलोड करण्याकरता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। म्हणजेच 10 जानेवारीलाच तुमचे हॉल तिकीट्स आलेले होते 12वीच्या विद्यार्थ्यांचे। आता ते तुमचे ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा, तो जो निर्णय होता तो रद्द झाल्यामुळे तुमचे ते हॉल तिकीट्स आता त्या ठिकाणी परत घेतले जात आहेत किंवा ते ग्राह्य नसणार आहेत। त्याबाबत पण आपल्याला लवकरच क्लिअर त्या ठिकाणी होईल किंवा शाळांना तशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील। परंतु नवीन हॉल तिकीट्स तुमचे येणार आहेत। आता नवीन हॉल तिकीट्स केव्हा मिळतील त्याची तारीख पण मी तुम्हाला सांगतो। बघा,
या संदर्भात कळवण्यात येते की मंडळाने उपरोक्तप्रमाणे उपलब्ध करून दिलेल्या प्रवेशपत्रांवर जातीचा प्रवर्ग या कॉलमची छपाई करण्यात आलेली होती. याबाबत लोकभावनेचा आदर करून मंडळ दिलगिरी व्यक्त करीत आहे. प्रवेशपत्रावरील सदरचा जातीचा प्रवर्ग कॉलम रद्द करण्यात येत असून विद्यार्थ्यांची परीक्षेविषयक इतर माहिती आहे तशीच राहील याची नोंद घ्यावी. सदरची नव्याने तयार केलेली प्रवेशपत्र गुरुवार दिनांक 23 जानेवारी बघा सर्वांना आता 12वीचे हॉल तिकीट्स केव्हा येतील सर्वांनी लक्षात घ्या. 23 जानेवारी 2025ला तुमचे हॉल तिकीट्स येणार आहेत. सर्वांनी लक्षात घ्या. सर्व 12वीच्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचे की 23 जानेवारीला तुमचे हॉल तिकीट्स येणार आहे. सर्वात मोठा निर्णय झालेला आहे की जो निर्णय सरकारने किंवा त्या ठिकाणी मंडळाकडून घेण्यात आला होता, जातीचा प्रवर्ग त्या ठिकाणी तुमच्या हॉल तिकीट्सवर छपाई करण्यात आला होता, तर तो निर्णय रद्द करून त्या ठिकाणी तुमचे नव्याने हॉल तिकीट्स या ठिकाणी 23 जानेवारीपासून तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येतील म्हणजे शाळांना, आणि त्यानंतर ते तुम्हाला लगेचच त्या ठिकाणी वाटप होऊ शकतात. ठीक आहे. त्यामुळे सर्वांनी याची नोंद घ्यायची. जे विद्यार्थी 12वीची ह्यावेळेस परीक्षा देणार आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 12वी लिहून पाठवा. जे 10वीची परीक्षा देणार आहेत त्यांनी 10वी लिहून पाठवायचे. सर्वात मोठा निर्णय होता. सर्वांना व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा. चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ तुमच्या मित्र असतील मैत्रिणी असतील त्यांना पण शेअर करा. नवीन हॉल तिकीट्स तुमचे येणार आहेत त्यामुळे सर्वांना हा निर्णय या ठिकाणी महत्त्वाचा आणि हा व्हिडिओ पण खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्वांनी शेअर पण करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. ठीक आहे. तर अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.